चला तर मंडळी, आज आपण श्रावण सोमवार निमित्त एक गोडाचा पदार्थ बनवणार आहोत। त्यामध्ये आपण शेवयाची खीर बनवत आहोत। शेवयाची खीर बनवायला खूप कमी वेळ लागतो आणि खायला तितकीच चविष्ट आहे। लहान मुलापासून ते वयोवृद्ध माणसापर्यंत सगळ्यांना ही शेवयाची खीर खूप आवडते। अचानक कुणी पाहुणे आले तर गोड काय बनवायचं नाही सुचत नसेल तर ही खीर तुम्ही लगेचच बनवू शकता। आणि अचानक आपल्याला कधीही गोड खायची इच्छा झाली तर तुम्ही अगदी रात्री 10 वाजता जरी खायची इच्छा झाली तर तुम्ही किचनमध्ये जाऊन दूध गरम करून 5 मिनिटाच्या आत ही खीर तुम्ही बनवून खाऊ शकता। तर ही खीर आपण आज बनवणार आहोत। तर कढईमध्ये 2 चमचे तूप टाकलेले आहेत। तुपामध्ये तूप गरम झाल्यानंतर ड्रायफ्रूटचे तुकडे टाकले आहेत। खिरीमध्ये चारोळी घालायला अजिबात विसरू नका। मी ह्याच्यामध्ये चारोळीसुद्धा टाकलेली आहे। त्याच्यानंतर 2 वाट्या दूध टाकले। 2 वाट्याचं दूध मी 1.5 वाटी होईपर्यंत शिजवणार आहे। दूध थोडंसं आटल्यानंतर खिरीला खूप छान चव येते। त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये केसरच्या 3 ते 4 काड्या टाकलेल्या आहेत। केसरमुळे सुद्धा खिरीला खूप छान चव येते। त्याच्यानंतर दुधाला परत 2-3 वेळा मी 2-3 मिनटं शिजवलेलं आहे। दूध परत 2-3 मिनटं शिजल्यानंतर यामध्ये जेवढं गोड लागतं तेवढं तुम्हाला जेवढं आवडेल तेवढी साखर ॲड करा। मी तर 3 ते 4 चमचे साखर ॲड केलेली आहे। त्याच्यानंतर परत 1-2 मिनटं मी शिजवून घेतलेले आहे। परत सगळं शिजल्यानंतर आपणाला भाजलेल्या शेवया मी इथं वापरत आहे। तुम्ही जर कच्च्या वापरत असाल तर अगोदर थोडं तुपामध्ये भाजून घ्या। तर छोटी एक वाटी मी शेवया घेतलेल्या आहेत बारीक करून आणि परत याला फक्त 1 मिनिट शिजवायचं आहे, कारण ही शेवया खूप लवकर शिजतात। तर सुटसुटीत अशा शेवया होण्यासाठी सर्वात लास्टला आपल्याला शेवया टाकायच्या आहेत, कारण ही भाजलेल्या शेवया आणि पातळ शेवया असल्यामुळे सर्वात शेवटी आपणाला शेवया टाकायच्या आहेत। शेवया टाकल्यानंतर आपल्याला एकदम लास्टला विलायची पूड टाकायची आहे, कारण शिजवताना त्याचा सुगंध आहे ते जाऊ नये म्हणून आपल्याला सगळ्यात लास्टला आपल्याला विलायची पूड टाकायची आहे। तर इथं आपली खीर एकदम सुटसुटी शेवया एकदम एकमेकाला चिटकल्या नाहीत, एकदम सुटसुटीत अशी शेवयाची खीर तयार झालेली आहे। खायला खूप छान लागते। तुम्हाला जर खरंच ही शेवयाची खीर आवडत असेल तर तुम्ही कधीही पाहुणे आल्यावर किंवा अचानक तुम्हाला गोड खायची इच्छा झाली असेल किंवा आपल्याला कुठल्यातरी सणाला पुरणपोळी न करता जर असा शॉर्टकटमध्ये जर गोड काही बनवायचं असेल तर तुम्ही लगेचच ही शेवयाची खीर तुम्ही बनवू शकता। तर चला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा।